हाय डिअर स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण शेवटचं युनिट जो की ट्रिग्नॉमेट्री युनिट सेकंड हे बघणार आहोत. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू एक्झाम. इट इज फॉर टोटल 20 मार्क्स. ओके, आणि एक्झामच्या दृष्टीनं हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. आणि पुढच्या सेमिस्टरला जो तुमचा सिलेबस आहे अप्लाइड मॅथमॅटिक्सचा, ओके, त्या सिलेबसला हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ह्याचा जो बेस आहे तो आपण पुढच्या सेमिस्टरला यूज करणार आहोत, ट्रिग्नॉमेट्री. ओके, सो इन ट्रिग्नॉमेट्री फर्स्ट चॅप्टर 5 विच इज वॉट ट्रिग्नॉमेट्री रेशो ऑफ अलाइड अँड कंपाऊंड अँगल्स हे बघणार आहोत. ओके, सो जे फॉर्म्युले आहेत, आपण रोज जे फॉर्म्युले बघणार आहोत ते फॉर्म्युले व्यवस्थित नोट डाऊन करा आणि व्यवस्थित रिकॉल करा, जेणेकरून एक्झाममध्ये तुम्हाला एक्झाम्पल लवकर सॉल्व करता येतील. ओके, आणि जे एक्सरसाइजमधले एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ओके, सो फर्स्ट आय विल राईट द डेफिनेशन ऑफ कंपाऊंड अँगल. येस, सो व्हॉट इज कंपाऊंड अँगल? कंपाऊंड अँगल म्हणजे काय असतो? येस, फर्स्ट आय विल राईट द डेफिनेशन, देन वी विल डिस्कस. An angle obtained by algebraic sum of difference of two or more angles is called compound angle. ओके, म्हणजे काय? समजा फॉर एक्झाम्पल ABC are angles. Okay, so algebraic sum means what? It is just addition of A and B or addition of B and C. Okay, algebraic difference means what? A minus B, A minus C, टू ऑर मोर म्हणजे एकापेक्षा जास्त अँगलची सुद्धा ॲडिशन असू शकते. फॉर एक्झाम्पल इट इज A प्लस B मायनस C. ओके, सो इन दिस वे ॲडिशन ऑफ टू ऑर मोर, ओके, सम ऑर डिफरन्स ऑफ टू ऑर मोर अँगल्स इज कॉल्ड वॉट? कंपाऊंड अँगल. ओके, सो ह्याला काय म्हणायचं? कंपाऊंड अँगल. ओके, लक्षात येते सगळ्यांच्या? सो नेक्स्ट डेफिनेशन काय बघणार आहोत आपण? अलाइड अँगल्स. ओके, सो अलाइड अँगल्स मीन्स व्हॉट? येस, फर्स्ट सी द डेफिनेशन. इफ द सम ऑर difference of the measures of two angle is either 0 or is an integral multiple of 90 degree, that is pi by 2. Okay, n into pi by 2 म्हणजे इंटिग्रल मल्टिपल येईल, where n belongs to I, where I is set of integers. Then these angles are called allied angles. सो काय बघा इथं? सम ऑर डिफरन्स ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल काय यायला पाहिजे? एक तर 0 किंवा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 90 डिग्री. इंटिग्रल मल्टिपल मीन्स व्हॉट? इट इज इन द फॉर्म ऑफ n pi by 2 where n is from integers. Okay, then such a angle is what? Is called as allied angle. Okay, so for example, if
theta is the measure of given angle, if theta is the measure of given angle, then its allied angle, are of the form, yes, काय म्हणले बघा, आउटपुट काय असायला पाहिजे, आयदर 0 or an integral multiple of 90 degree. Yes, so for example, first minus theta. Yes, so if theta is given angle, then minus theta is called as what, allied angle. Okay, त्याचप्रमाणे सेकंड काय येईल बघा, π/2 मायनस थीटा. ओके, ह्याच्यामध्ये काय ऍड केलं आपण, π/2 मधून हा काय केलाय, अँगल सबट्रॅक्ट केलाय. ओके, नेक्स्ट π/2 plus theta. Again, if theta is given, just we added theta into what, π/2. ओके, म्हणजे सम किंवा डिफरन्स काय असायला पाहिजे, इट इज अन आयदर 0 or integral multiple of 90 degree. Okay, again you can say pi minus theta. So pi minus theta कसा असेल allied angle, so pi is nothing but what, you can write pi as 2 into π/2. So again it is what, integral multiple of what, π/2. Okay, so therefore pi minus theta is again what, yes, it is an allied angle. Next, pi plus theta. Similarly, again you can say that pi is what, 2 π/2. This can be written as 2 π/2. इथं डिफरन्सच्या जागी काय घेतलंय, इथं सम, त्यामुळे π/2 प्लस थीटा सुद्धा काय येईल, yes, it is again allied angle. Next example, yes, you can say 3 π/2 plus theta. Okay, so it is what, yes, it is what, addition of n π/2 plus theta. सो अशा प्रकारचे जे अँगल असतात त्याला काय म्हणतो आपण, अलाइड अँगल्स. ओके, येस, सो अलाइड अँगल काय शिकायचं आपण, त्याच्या पाठीमागे काय रिझन आहे, येस. सो इफ वी नो अलाइड अँगल्स, येस, सो वी कॅन convert the given angle. For example, suppose you have to find cos of 450 degree. Okay, so this you can be written as, it is what, cos of 360 plus 90. Okay, so this is nothing but what, yes, so cos of 360 plus 90. So again it will be 360 plus 90 means, so any angle if you add 360 then it will remain as it is. So म्हणजे cos of 360 plus जो 90 आहे तो कसं लिहू शकतो आपण, cos of 90 degree. Okay, so cos of 90 degree means what, we know that it is 0. म्हणजे by using allied angle we can convert the bigger angle into smaller so that we can evaluate the trigonometry ratio of that angle. Okay, so therefore we will learn what, allied and compound angles. Yes, so now we will see some result which is need not to be proved. Okay, so first result जे की आपण विदाउट प्रूफ बघणार आहोत, काय आहे तो, इफ A and B are real values, then cos of A minus B is equal to cos A into cos B plus sin A into sin B. ओके, सो हे तुम्ही बिलो 10th ला सुद्धा बघितलं असेल. येस, सो हे रिझल्ट व्यवस्थित रिकॉल करा. ओके, सो cos of A minus B is equal to what, cos A cos B plus sin A sin B. ज्यांचा ट्रिग्नोमेट्री वीक आहे त्यांना एक रिक्वेस्ट आहे
की तुम्ही आतापासून जरी ट्रिग्नॉमेट्री व्यवस्थित सुरुवात केली आणि समजून घेतलं तर तुम्ही व्यवस्थित ट्रिग्नॉमेट्री हा चॅप्टर शिकू शकता, जेणेकरून पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला काय डिफिकल्टी येणार नाही आणि भविष्यात सुद्धा येस मॅथमॅटिक्स इट इज द इम्पॉर्टंट सब्जेक्ट अकॉर्डिंग टू engineering. Okay, so you can consider mathematics is nothing but what your base of engineering in any field. Okay, कोणताही फील्ड असू दे तुमचा, कम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल. ओके, so maths is very important. Okay, so just we'll take this result directly. Cos of a minus b is equal to cos a into cos b plus sin a into sin b. Okay, so आपण एक एक्झाम्पल सॉल्व करूया. काय? शो दॅट cos of a plus b is equal to, yes, you know that what is cos of a plus b? It is cos a into cos b minus sin a into sin b. ओके, तर हा रिझल्ट आपल्याला शो दॅट करायचा आहे. कसं दाखवणार आहे बघा. You can take this result directly. Okay, so in solution I will write that, yes, we have what is cos of a minus b is equal to cos a into cos b minus plus sin a into sin b. कोणतेही फॉर्म्युले लक्षात ठेवताना त्यांच्यामधलं जो महत्वाचा रिलेशन आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजे काय? कॉस ऑफ ए मायनस बी. सो कॉसला काय असतो? कधी कॉस कॉस साइन साइन, आणि इथं मायनस असेल तर प्लस. ओके, सो इन दिस वे यू कॅन रिमेंबर द फॉर्म्युला व्हेरी वेल. इफ यू कम्पेअर द फॉर्म्युले then it is very easy to remember the formulas. Okay, so cos of a minus b is equal to what? Cos a into cos b plus sin a into sin b. Okay, so now consider cos of a plus b. So can I write cos of a plus b can be written as what? Cos of a minus b. Okay, इथे काय केलं मी? a plus b can be written as what? Cos of a minus of minus b. Okay, means we can use this formula. Cos of a minus b चा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. फक्त b च्या ठिकाणी काय रिप्लेस करावं लागेल? मायनस बी. ओके, नाउ यू कॅन अंडरस्टँड. सो हियर सी फॉर्म्युला आपण हा यूज करतोय. सो इट विल गिव्ह यू व्हॉट? कॉस ऑफ ए ॲज इट इज. कॉस बी च्या ठिकाणी काय येईल? येस, इट इज कॉस ऑफ मायनस बी. ओके, नेक्स्ट हियर इट इज व्हॉट? हियर इट इज प्लस sin a into sin of minus b. Okay, but yes, but now you can check the result. It is what? What is cos of minus theta? Yes, cos of minus theta is what? Cos of minus theta is cos theta. What is sin of minus theta? Sin of minus theta is minus sin theta. Okay, so these are the basic results in trigonometry, so you can remember well. Cos of minus theta काय असतो? cos theta. Sin of minus theta काय असतो? minus sin theta. So हे आपण कुठे यूज करूया? या फॉर्म्युल्यामध्ये. सो इट इज व्हॉट? cos of a plus b is equal to, check cos a as it is. Cos of minus b is what? You can write cos of minus b is cos b. So therefore it becomes what? Yes, it is cos of a into cos of b. Okay, next sin a as it is. What is sin of minus b? Sin of minus b is minus sin b. So इथं minus sin b आला. minus sin b into sin a means मायनस, इथला जो प्लस साइन आहे तो कशामध्ये कन्वर्ट होईल? मायनस मध्ये. सो देअरफॉर इट बिकम्स व्हॉट? मायनस साइन ए इंटू साइन बी. ओके, सो इन दिस वे you can prove that cos of a plus b is equal to
cos A cos B minus sin A sin B. See, cos of A plus B means cos cos sin sin, and if here it is plus, then inside it is minus. So अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म्युले लक्षात ठेवू शकता. Okay. So now we will see trigonometry functions of pi by 2 plus theta and pi by 2 minus theta. Okay, so first आपण काय बघूया, trigonometry function of pi by 2 minus theta. Okay, so त्याच्यामध्ये आपण काय करूया, सुरुवातीला cos of pi by 2 minus theta बघूया. Yes, what is cos of A minus B? Yes, आत्ताच बघितले आपण, cos of A minus B is what? Cos A cos B plus sin A sin B. Okay, so here A is what? Yes, you can write here A is pi by 2 and B is theta. Okay, so cos A cos B means what? It is cos of pi by 2 into cos of theta. Don't take minus theta because we are using cos of A minus B formula. So A ची व्हॅल्यू काय येईल, pi by 2, B ची व्हॅल्यू theta. So cos A cos B, since here it is minus, it will be plus sin of pi by 2 into sin of B. B means what? It is theta. So cos of pi by 2 किती असतो? 0. 0 into cos theta, it is 0. Plus what is sin of pi by 2? Yes, it is 1 into sin theta. So therefore cos of pi by 2 minus theta काय येईल बघा. Yes, 0 plus sin theta means it is what? Sin theta. Therefore cos of pi by 2 minus theta is what? Sin theta. Okay, अशा पद्धतीने तुम्ही cos of sin of pi by 2 minus theta सुद्धा काढू शकता. Yes, tan of pi by 2 minus theta सुद्धा काढू शकता. Cot of pi by 2 minus theta सुद्धा काढू शकता. Sec. Okay, so in the same way you can evaluate sin of pi by 2 minus theta is what? It is cos theta. Okay, so simply here you can use the formula of what? Sin of A minus B. What is the formula? Sin A cos B plus cos A sin B. Okay, so here it is the formula of sin of A plus B. Sin A cos B plus cos A sin B. Sin of A minus B चा formula काय येईल? Sin A cos B, only minus sign inside. It is what? Cos A sin B. So हे फॉर्म्युला यूज करून तुम्ही याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ओके, साइन ऑफ pi by 2 minus theta is cos theta. Similarly, you can write here tan of pi by 2 minus theta is what? Cot theta. Cot of pi by 2 minus theta. ओके, सो मी फक्त लिहितोय, नंतर ना तुम्हाला कसं कॅल्क्युलेट डायरेक्टली करायचं त्याचं आपण फॉर्म्युला बघूया. येस, सो सेक ऑफ पाय बाय 2 मायनस थीटा इज कोसेक थीटा. ओके, and cosec of pi by 2 minus theta is what? Sec theta. सो हे सगळे कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला कशाची फॉर्म्युले माहिती हवा असायला पाहिजे. tan of a minus b, cot of a minus b, sec of a minus b, cosec of a minus b. So from that formula you can directly evaluate what? Value of their allied angles. Okay, सो जसं आपण ट्रिग्नॉमेट्री रेशोज ऑफ पाय बाय 2 मायनस थीटा काढलं, त्याचप्रमाणे तुम्ही ट्रिग्नॉमेट्री रेशोज ऑफ काय फाइंड आउट करू शकता? पाय बाय 2 प्लस थीटा. ओके, बट इन्स्टेड ऑफ कॅल्क्युलेटिंग दॅट आय विल यूज वन टेक्निक. ओके, सो बघा मी इथं लिहितोय फक्त सुरुवातीला, यू कॅन फाइंड आउट ट्रिग्नॉमेट्री रेशोज ऑफ of pi by 2 plus theta. Okay, then again you can find the trigonometry ratios of what? 3 pi by 2 minus theta, again 3 pi by 2 plus theta. Okay, so in the same fashion you can find the trigonometry ratios of pi minus theta. Okay,
pi plus theta. Again, you can find the trigonometry ratios of 2 pi minus theta and 2 pi plus theta. Okay. So instead of calculating all these and remembering all these formula, just we have to use one technique. Okay. So that technique give you a directly calculation of what trigonometry ratios of allied angles. Yes. What is that technique? So now see these techniques. So if your allied angle contains pi by 2 or 3 pi by 2, means simply your allied angle contains odd pi by 2, then keep ratio, change the ratio. Okay. So what is that change the ratio? म्हणजे काय, साइन असेल तर त्याला कॉस करा, कॉस असेल तर साइन करा, टॅन असेल तर कॉट करा, कॉट असेल तर टॅन करा, सेक असेल तर कोसेक, कोसेक असेल तर सेक. जस्ट यू हॅव टू वॉट, interchange the ratios. If it is sine, then cos. If it is cos, then sine. Replace tan by cot at cot by tan, sec by cosec, and cosec by sec. Okay. So if your allied angle contains even pi by 2, so even pi by 2 means it is what, multiple of pi. Okay. So म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा इथं 2 pi by 2 म्हणलं. So 2 pi by 2 means what? 2 get cancel. It is in the form of pi. Suppose 4 pi by 2. So 4 pi by 2 means what? 2 to the 4. So it is 2 pi. Means simply if your allied angle contains even multiple of pi by 2. So in this case keep ratio same. Okay. What is your trigonometry ratio? If it is sine, then keep sine. If it is cos, then keep it as same cos. If it is tan, then tan. So sin, cos, tan जर का सेम असतील तर राहिलेले सेक, कोसेक आणि कॉट सुद्धा काय असेल, ॲज इट इज सेम. ओके. सो हे दोन टूल लक्षात येतात सगळ्यांच्या. येस. त्यानंतर हा जो क्वाड्रंट रूल आहे. ओके. सो क्वाड्रंट रूल म्हणजे काय बघा ह्याच्यामध्ये, yes, this is 0 0 to this is 90 90 to 180 180 to 270. So always we will move in what, anti-clockwise direction. Remember it. Yes. So हा क्वाड्रंटचा टूल काढताना नेहमी काय करायचं, अँटी क्लॉकवाईज जायचं. येस. दिस इज युअर एक्स ॲक्सिस, दिस इज युअर वाय ॲक्सिस. 0 90 180 270. सो इन फर्स्ट क्वाड्रंट ऑल आर पॉझिटिव्ह, म्हणजे सगळे ट्रिग्नॉमेट्री रेशो हे काय असतील, पॉझिटिव्ह. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. इन सेकंड क्वाड्रंट what, sine is positive. So if sine is positive, then its ratio. So what is the ratio of sine? It is cosec. Okay. So इथे लिहून घेऊ शकता. This S means what, sine, and its ratio is what, cosec. So in this quadrant, second quadrant, so this is what your first quadrant, this is your second quadrant. So in second quadrant, sine and cosec are positive. Okay. So in third quadrant, it is what, T. T means what? Yes, T means tan. Okay. So if tan is positive, then its ratio is what? It is cot. Okay. So in third quadrant काय असेल? If tan is positive, then its ratio cot is also positive. Next, fourth quadrant. So what is fourth quadrant? C means what? It is cos. Cos and its ratio is what? Sec. So therefore in fourth quadrant, yes, what, your cos and sec trigonometry ratios are positive. Okay. So एवढं जर का लक्षात ठेवलं तर तुम्ही काय फाइंड आउट करू शकता, यू कॅन कॅल्क्युलेट allied angle of any trigonometry ratio. Okay. So for example, suppose, okay, so बघा एक्झाम्पल आपण कसं सॉल्व्ह करूया. फर्स्ट आय हॅव टू कॅल्क्युलेट व्हॉट, tan of pi by 2 plus theta. Okay. So first you have to remember pi by 2 plus means what, it is odd multiple of pi by 2. Odd म्हणजे कुठे येईल, yes, here.
ओके. सो ऑडला काय असतो, टॅनला काय चेंज होतो, कॉट. सो यू हॅव टू राईट फर्स्ट डायरेक्टली कॉट ऑफ थिटा. ओके. आता आपल्याला हा बाहेर जो साईन आहे तो साईन फिक्स करायचा आहे. ओके. नाऊ वी हॅव टू डिसाइड द साईन ऑफ दिस कॉट. ओके. सो व्हॉट इज द साईन, सी tan of pi by 2 plus theta means it should be in, this is your first quadrant. First quadrant is up to 90. 90 means what, pi by 2. So pi by 2 plus theta means it should be in second quadrant. So in second quadrant, you know that yes, it is what, sine and cosec are positive. So we are dealing with what, cot. So therefore it will be negative. Okay, so directly without using formula, just if you remember these two and this quadrant rule, then we can easily evaluate what, the trigonometry ratios of allied angles. लक्षात येते. बघा हे तर सोपं आहे, ऑल स्टुडंट टेक कॉफी, एवढं फक्त लक्षात ठेवा. लिहिताना कसं लिहायचं, अँटी क्लॉकवाईज, आणि हे तर तुमच्या लक्षात राहील. इफ इट इज ऑड देन चेंज द रेशो, साइन बाय कॉस, टॅन बाय कॉट, सेक बाय कोसेक. इफ इट इज इवन then just keep the ratio same. Okay, so in the even, keep the ratio what, same. Next we will evaluate, suppose I have to calculate sine of 3 pi by 2 plus theta. Okay, sine of 3 pi by 2 plus theta. Yes, so first what I will do, it is odd pi by 2. Odd means what, sine becomes cos, cos of, डायरेक्ट इथं जो अँगल आहे तो लिहायचा. झालं. त्यानंतर 3 pi by 2 plus theta, so it is your 3 pi by 2. 270 is nothing but 3 pi by 2 plus theta, means it is in fourth quadrant. So in fourth quadrant, what is the positive? Only cos and sec are positive, but we are dealing with what, sine. So it will be, इकडे बघायचं नाही, हे कन्वर्ट केलेला रेशो आहे. ओके, so just we have to see the original ratio. It is what, sine. So sine in fourth quadrant, it is what, negative. So therefore it will be minus cos of theta. Okay, so next, suppose I have to now find sec of pi minus theta. So pi means what? Yes, it is even pi by 2. इथं sec जरी दिलेला नसेल तरी sin चा sin आहे, म्हणजे 1 upon sin is what, cosec चा cosec असेल. 1 upon cos is what, sec चा sec असेल. 1 upon tan cot चा cot असेल. Okay, so what is sec of pi minus theta? Yes, first you have to write directly sec as sec of theta. Now we'll deal with pi minus theta. So pi means what? It is second quadrant. So in second quadrant, minus theta, minus म्हणजे कुठे यायला पाहिजे आपण, अगोदरच्या quadrant मध्ये. So it is in second quadrant. Okay, in second quadrant, what is the value of your sec? Yes, it is negative, because in second quadrant sine is positive. Sine means its ratio is cosec is positive, but we are dealing with sec, so therefore this is what, minus sec theta. Okay, so now last we will calculate what, cos of pi by 2 minus theta, जो की आपण सुरुवातीला कॅल्क्युलेट केला होता. आता आपण काय करणार आहोत, by using this rule we will calculate the value of cos of pi by 2 minus theta. So pi by 2 minus theta means s, it is nothing but 1 into pi by 2. So it is odd pi by 2. So odd means what, your cos is changes to sine. Okay, so therefore it is what, sine of theta. Okay, so but pi by 2 minus theta, so pi by 2 minus theta means this is your pi by 2, and minus theta means this becomes in first quadrant, and you know that in first quadrant all are positive. Okay, so त्यामुळं इथं काय, your ratio should have positive sign. So therefore cos of pi by 2 minus theta is sin theta. अशा पद्धतीनं तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता, ट्रिग्नोमेट्रिक
रेशो ऑफ अलाइड अँगल कॅल्क्युलेट करू शकता. ओके, सो हे सगळे जे फॉर्म्युले आहेत, हे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवायची गरज नाही. हे फक्त समजण्यासाठी दिलंय. किंवा जर का तुम्हाला शो दॅट म्हणलं तर तुम्ही बाय युजिंग फॉर्म्युला हे दाखवू शकता. ओके, इन दॅट केस ओनली यू हॅव टू राईट इट. अदरवाइज यू कॅन put directly value by using this technique. Yes, okay, so now we'll deal with some formulae. Yes, now we have to prove that what sin of a minus b is equal to sin a cos b minus cos a sin b. सो हे जे रिझल्ट आहे ते तुम्ही जो सुरुवातीला थेरम वरून जो रिझल्ट घेतला होता तो रिझल्ट यूज करून आपण प्रूव्ह करू शकतो. सो व्हॉट इज दॅट रिझल्ट? येस, इन सोल्युशन विल राईट व्हॉट वी हॅव cos of a plus b is equal to, yes, what is the formula for cos of a plus b? काय होता तो? cos a into cos b minus sin a into sin b. ओके, सो इथं आपल्याला काय पाहिजे बघा, a minus b, sin of a minus b पाहिजे. सो हियर we have to replace b by what? Pi by 2 minus b, so that this a plus b get converted into a minus b, and जो pi by 2 आहे तो आपण अलाइड अँगल यूज करून फाइंड आउट करू शकतो. ओके, सो देअरफॉर replace pi by 2 minus b in the place of b. ओके, so b च्या ठिकाणी काय यूज करणार आहोत आपण? pi by 2 minus b. काय येईल मग बघा? येस, रिप्लेस हियर cos of a plus what is in b replaced by pi by 2 minus b is equal to, here it is what? Cos a into cos of, again b is what? Pi by 2 minus b minus sin a into काय येईल? b च्या ठिकाणी sin b च्या ठिकाणी काय येईल? pi by 2 minus b. ओके, सो I will write this as what? Cos of pi by 2 सुरुवातीला घेतो, pi by 2 plus a minus b is equal to, इथं परत काय? Cos a. Yes, what is cos of pi by 2 minus b? Yes, now directly you can evaluate by using that tools. काय होईल बघा? pi by 2 means cosचा कशामध्ये चेंज होईल? साइन मध्ये. साइन ऑफ काय होईल? b. ओके, आणि pi by 2 मायनस थीटा म्हणजे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात, त्यामुळे इट इज व्हॉट? साइन b. ओके, नेक्स्ट मायनस साइन a. Sin of pi by 2 minus b, yes, again it is what? Odd angle. Odd means sin changes to cos b, and since pi by 2 minus theta, so it is in first quadrant. Okay, again here you can consider this as one angle. What is cos of pi by 2 plus theta? Cos changes into sin of a minus b. Cos pi by 2 plus. Okay, so now I'm directly evaluating. It is in second quadrant. So second quadrant मध्ये काय पॉझिटिव्ह असतो? साइन आणि कोसेक. Yes, but here we are changing what? Cos, so therefore it has minus sign. So जो चेंज करायचा आहे त्याचा रेशो बघा. Yes, it is what? Cos. So in second quadrant cos is what? Negative. Okay, therefore it has minus sign. So minus sin a minus b is equal to what? Cos of a into sin of b minus sin a into cos b. So to remove this sign, we will multiply above by minus 1. Okay, so minus 1 ने जर का तुम्ही मल्टिप्लाय केला तर काय होईल? Yes, it is sin of
a minus b is equal to, first this will becomes, so minus minus plus म्हणजे काय येईल, sin a into cos b, and this gets minus sign, so it is what, minus cos a into sin b. Okay, so in this way you can prove sin of a minus b is equal to sin a cos b minus cos a sin b. Okay, so लक्षात येतं हा फॉर्म्युला सगळ्यांच्या. Yes, so you can evaluate the formula for a minus b from cos of a minus b, and cos of a minus b you can take it is directly cos of a plus b कसं ऑप्टेन केलं आपण, cos of a minus b पासून. त्याच पद्धतीनं आता काय ऑप्टेन करणार आहोत, sin of a plus b. Okay, so just I will write at last, show that sin of a plus b is equal to sin a cos b plus cos a sin b. Okay, so just we will use the above formula. Yes, this formula काय दाखवायचं आहे, sin a plus b is equal to sin a cos b plus cos a sin b. What is the difference in sin? If it is plus then center is plus, if it is minus then center is minus for sin. Okay, so now consider the solution. We have sin of a minus b is equal to, what is that, sin of a into cos b minus cos a into sin b. So आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, sin of a plus b. So consider sin of a plus b. So this can be written as what, sin of a minus minus of b. Okay, so a plus b कसं लिहू शकतो आपण, a minus minus of b. ओके, तर आता इथं बघा sin of a into cos of काय येईल, cos of minus b, b च्या ठिकाणी काय येईल मायनस, मायनस cos of a into sin of काय येईल minus b. Okay, so therefore sin a plus b is equal to, yes, sin a as it is. What is cos of minus theta? Again it is cos theta. So therefore here it is cos b minus cos a. What is sin of minus theta? It is minus sin theta. So therefore this becomes what? Minus sin b. So is equal to, minus minus get plus. So here it becomes sin a cos b minus minus plus. It is what? Cos a sin b. So therefore sin of a plus b is equal to sin a cos b plus cos a sin b. So in this way you can prepare the formulas. So आजच्या लेक्चर मध्ये आपण काय शिकलोत बघा, ट्रिग्नोमेट्री रेशोज ऑफ allied angle. Allied angle means what, pi by 2 plus minus theta, pi plus minus theta, 3 pi by 2 plus minus theta and 2 pi plus minus theta. So जो टेबल आहे तो टेबल व्यवस्थित प्रिपेअर करा, क्वाड्रंट, येस, क्वाड्रंट आणि जे रेशोचे फॉर्म्युले दिलेत आणि हे चार फॉर्म्युले कोणते, साइन ऑफ ए प्लस बी, साइन ऑफ ए मायनस बी, कॉस ऑफ ए प्लस बी, कॉस ऑफ ए मायनस बी, and sin of minus theta is minus sin theta and cos of minus theta is plus cos theta. सो अशा प्रकारे आजचं जे लेक्चर मध्ये झालेलं आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आपण जो पुढचा पार्ट आहे कंटिन्यू तो नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू.